विठ्ठल आवडे प्रेम भाव. मालक या अभंगाद्वारे नमूद करतात, मी संतांचा महिमा काय वर्णन करू, माझी वाणी पुरत नाही. वाक्य कोणाचे माहिती आहे? देहूतल्या मालकांचं. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देहूतले मालक नमूद करतात, या संतांचा महिमा वर्णन करत असताना माझी वाणी अपुरी पडते. तुकोबारायची वाणी किती श्रीमंत होती. फवाऱ्याचं औषध संपलं, कापसाला फवारू लागले. एक जण गड्यान मालकाला फोन केला, मालक अर्धा एकर कापूस फवारायचा राहिला ना औषध संपलं. मालक दुर्गावी होता. गड्याला सांगितलं जाय मोटरसायकलला चालू कर. ते म्हणलं माझ्या अंगात शर्ट फाटकय, पुन्हा फवाऱ्यानं मळून गेलंय. असू दे मळक, जाय दुकानात. दुकानात गेल्याच्या नंतर त्यानं सांगितलं आमका आमका औषध पाहिजे. त्यानं सांगितलं ते 27,000 रुपये लिटरचं आहे. पैसे आहेत का तुझ्याकडं? ते म्हणलं माझ्याकडे काही पैसे नाहीत, पण मी आमक्या आमक्याचा गडी आहे. अरे तू थांब म्हणले, तू थांब. औषध दिलं आणि दुकानदारानं सांगितलं तुला कळतं का एका टाकील किती टाकायचे? तर ते म्हणलं मालक सांगते. नाही, आमचाच नोकरी औषध टाकून द्याला. मुठभर जमीन ज्याच्या नावानं आहे, छटाकभर पैसे ज्याच्या खिशात आहे, दुकानदारानं नौकर पाठवून उधार औषध दिलं आणि नौकर पाठवून टाकायची व्यवस्था केली. कोणाच्या वाणीत टाकत? छटाकभर पैसे ज्याच्याकडे त्याच्याकडे, त्याच्या वाणीत इतकी ताकद. पंढरपुरातला मालक लक्ष्मीचा पती ज्यांच्याकडे मनानं येतोय, त्या तुकोबारायच्या वाणीत किती ताकद असेल, काय शक्ती असेल तुकोबारायची. तरी पण त्यांनी म्हणावं माझी वाणी अपुरी पडते. तुकोबारायच्या वाणीचा दरारा किती मोठा आहे माहिती आहे? यांचं नाव ऐकल्याबरोबर यमाचं धोतर राम यमाची भीती वाटत येत नाही, त्यानं हातवरी करा. औषधाला तर नाही गावसायचा सुंबळा एखादा, गप्पा कोणाला हाणता येतात. यमाची भीती वाटत नाही. कोरोनात नवऱ्याच्या ब्रशपाशी बायकोचा ब्रश होत नव्हते, आणि बायकोच्या ब्रश जो नवरा ब्रश होत नव्हता त्याला वाटलं हिला झाला तर मला होईन, आणि हिला वाटलं त्याला झाला तर मला होईन. कशाला भेट होते माणसं? यमालाच नव्हे. इतका यमाचा दरार आहे. आणि महाराज डाळेगावकर त्याचं धोतर सुटत होतं, धोतर थरथर कापत होता. दक्षिणेचा राजा यम बस जात आहे का? खालच्या राजाचं कव्हा येईल, कव्हा जाईल, कव्हा तुटन, कोणीकडे जाईल मेळ नाही. हे गुलूबशार झालेले याच्या पण पाया पडतील कव्हा कव्हा. यमाला पाया पडायची गरज आहे का? विश्व निर्माण झालं त्यावेळेस पासून त्याच्याकडे पद आहे, आणि तो थरथर कापायचा. याच्या पलीकडे सांगतो, इथं बसलेला केवढा श्रीमंत असेल तर लयच त्याच्या इथं पैशाचा जोर असेल तर गिरगावकराला गडी म्हणून लाईन. लय पैसे त्याच्या इथं उतू आले असतील तर गिरगावकराला गडी म्हणून लाईन. दक्षिणेच्या राजाला गडी लावायची कोणाची मायवेली, तो तुकोबारायची तर गडी होता. तुकया घरी राबतो, तुकया घरी राबतो. तुकया घरी राबतो.
बसलेली सगळी माणसं, काही शेतकरी असतील, काही व्यापारी असतील, ज्याच्या त्याच्याकडे नोकर असतील. कामावर आल्या आल्या नोकर पाय कोणाच्या पडतो का? होय डाळेगावकर पडतोय? नाही पडत. तुकोबारायची तर काम करायच्या अगोदर मुजरा करीत होता, काळ गुलाम सलाम करी. तो कया घरी राबत असे कोणतंही काम. गेहे फियो यति जायन्ते मिमन्ते यति रूपेषु कलायम गेह जायते नाम यत् कर्माणाम दातवे नैवम गिरगावकर लिखितम. वाटेल ते पडलेलं काम केलं. रजस्वाला भयस्थिती अंबरा भयस्थितायाम जलस्वे ओघ सर्वानाम दक्षिणाधिपतये. महाराज ठराविक लोकांच्या घरी संतांच्या पत्न्या रजस्वाला असताना सुद्धा त्याच्या साड्या धुवाचं काम यमानं केलंय. अशी ठराविक लोक त्याच्यापैकी एक तुकोबार आहे. काय दरारा असलो, काय दरारा. आणि एवढी वाणी, एवढी नावात ताकद. त्याने केला हा पुरुषार्थ. किती मोठा पुरुषार्थ तुकोबारायचा. आणि आपल्याकडे एखादा जर पैशावाला आला आणि त्यानं खांद्यावर हात टाकला, लोक म्हणतात महाराज काय सांगायचं, साहेबांनी माझ्या खांद्यावर हात टाकला. तुला दाबायसाठी टाकलाय. साहेबांनी तुझ्या खांद्यावर हात टाकला म्हणजे तुला साहेब त्याच्या एवढं हो देतोय, त्याच्या गोळ्या संपल्यात का त्याच्या एवढं करायला? तुला वर येऊ द्यायचं नाही म्हणूनच टाकलाय. ह्या बारक्या बुरक्याने हात टाकल्यावर आपण खुश होतो. महाराज विश्वाचा बाप तुकोबारायकडे पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. या परिस्थितीत जगाचा बाप यायचा. तुम्हाला आणि मला किती दिवस जिवंत ठेवायचंय आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचंय. ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. देखवी ऐकवी एक नारायण, हा वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता. ही सर्व सृष्टी ज्याच्या ताब्यात आहे तो विश्वाचा बाप तुकोबारायकडे मनाने यायचा. किती तुकोबाराय मोठे, वाणी किती श्रीमंत असेल. अनुरेनो या तुकोबारा, अनुरेनो या तुकोबारा, अनुरेनो या संदेश उतार. वा तुका आकाशा एवढा. किती मोठे तुकोबार आहे. तरी पण त्यांनी म्हणावं माझी वाणी अपुरी पडते. गिरगावचा बाळ्या किती पिठला हटणार आहे. तेथे माझा काय बोलत विचार, तेथे माझा काय बोलत विचार, वर्णावया पार महिमा दादा, वर्णावया पार महिमा. तेथे माझा काय बोलत विचार, तेथे माझा काय बोलत त्यांनी म्हणावं माझी वाणी अपुरी पडते. मी किती सांगणार आहे. इथं बसलेल्या सर्व सज्जन श्रोत्यांचा आशीर्वाद गिरगावच्या बाळूवर असावा, जेणेकरून तुमच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न करेल. चालत असलेला दिव्य ज्ञान यज्ञ, अन्नदानाचा यज्ञ, नामाच्या साधनेचा यज्ञ,
जिथे पवित्र संतांचं अधिष्ठानाची गोडशी उभारणी, दिव्य असं तेजस्वी मंदिर, शालिमार पाषाणातलं मंदिर आहे. हा पाषाणाला हजारो वर्षाचं आयुष्य असतं. असा फार मोठा परिश्रम करून अट्टहासाने, श्रद्धेने, भावयुक्त अंतकरणाने आपला जीव ओतून गोड सास मंदिर सद्गुरु मोतीराम महाराजांचं अधिष्ठान, आदी करून बऱ्यापैकी संतांचं अधिष्ठान आदरणीय महाराष्ट्राच्या मातीमध्ये, कीर्तन परंपरेमध्ये, वारकरी संप्रदायामध्ये नामाचा प्रचार, संतांचा नामाचा प्रचार, संतांच्या नावाचा फार मोठा गोडवा महाराष्ट्रात सांगत असताना, कीर्तन परंपरेत ज्यांचं गोडसं नाव आहे असे विलासजी महाराज गेजगे, त्यांच्या नावातच विलास आहे. म्हणून गोड अशा प्रकारचा वैभवशाली हे संस्थान ज्यांनी उभं केलं. नावात जरी विलास असेल तर जीवन विलासी ठेवू नका. विलासी लोकांचं लय वाजत असतं, विठाला विठाला विठाला. हो, दुधानं आंघोळी करणारे मेले, वाजलं त्याचं विलासी जीवन नसावा. साधूकडं पलंग सुद्धा महागाईचा नसावा. साधूने विलासात डोकं घातलं रे घातलं की त्याचा गिलास पालथा करीत असतो देव. विठाला विठाला विठाला. साधं वागणं महाराजांचं अत्यंत. मलाही एक फोन आला तारखेच्या संदर्भात, थोडस वाटलं चला जाता येताना मी एकदा मागे मंदिराचं अर्धावट काम होतं, पेटीपर्यंत आलतं. त्यावेळेला पाहलत बऱ्यापैकी साधी परिस्थिती, झोपड्यात राहत होते, कुटी म्हणता येईल त्याला. अशा अवस्थेत राहून महाराष्ट्रभर कीर्तन करून संप्रदायाचा प्रचार करत बसत लोक. नामाचा प्रचार, माऊली बसा. नामाचा प्रचार करत करत बऱ्यापैकी महाराजांनी गोड असं या परिसरावर ज्यांची फार मोठी कृपा झाली अशा सद्गुरु मोतीराम महाराजांचं अधिष्ठान आदरणीय विलास महाराज करतात. त्यांच्या या कार्याला माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा गोडसा आशीर्वाद राहो, माझ्या विटेवरच्या मालकांचा आशीर्वाद राहो, माझ्या काशीतल्या मालकांचा आशीर्वाद राहो. या परिसरातल्या सात्विक, सदाचारी, पुण्यशील, कष्टानं दाम कमवणाऱ्या, सुदाम, सु म्हणजे चांगला आणि दाम म्हणजे पैसा, असा कष्टाने दाम कमवणाऱ्या सदाचारी, पुण्यशील परिसरातल्या सद्भक्तांचं लक्ष या पवित्र संस्थांवर राहो. ती वृत्ती तुमच्या अंतकरणात विटेवरच्या मालकानं देवो अशी मालकाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला विठाला. काय वानू आता न पुरे ही वाणी. असं काय असेल बरं संतांकडं की ज्या आरती तुकोबराय म्हणतात पवन महाराज माझी वाणी अपुरी पडते. काय असेल संतांकडं, एवढं काय वैभव असेल? याच्या पलीकडे सांगू का? संत इतके मोठे, इतके मोठे, इतके मोठे, इतके मोठे. जर ही अष्टादश संत जन्माला आली नसती तर आपल्यात आणि उसातल्या डुकरात कवडीचा फरक राहिला नसता. तुमच्यात आणि माझ्यात उसातल्या डुकरात आणि आपल्यात कवडीचा फरक नसता राहिला. महाराज हे तुमच्या आमच्यावर संतांचे उपकार असतील, नवल नाही. महाराज देवाला देव पण द्यायची ताकद सुद्धा संत. भावे तुझ देव पण, देवाला देव पण. या राजकीय लोकांच्या माग पुढे 100-200 पुढारी फिरतात, म्हणजे कार्यकर्ते फिरतात. तर हे कार्यकर्ते त्या आमदाराचा, त्या खासदाराचा, त्या पंचायत समिती, जिल्हा परिषद कोण असेल त्यांचे प्रचारक असतात ते, आणि ते त्याला मोठं करीत असतात. एकटा जर नेता पुढे पळाला कोणी विचारीन हे याचं वाजलंय म्हणते, याच्या माग पुढं कोण होत नाही. तसं या राजकीय क्षेत्रातल्या लोकांच्या माग पुढं जसे लोक असतात ते त्यांचा प्रचार करतात आणि त्यांना मोठं करतात. विटेवरच्या मालकाचा प्रचारक संत आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांना देव. अहो हा ठावच नव्हता आपल्याला, कोणी ठाव केलाय?
वैकुंठचा मालक हा वैकुंठामध्ये एका फार अधिकार तत्वावर विलासात होते. क्षीरसागरात शेषाच्या आसनावर होते. माहित नसता झाला आपल्याला, तो माहित केला ज्ञानोबाराय तुकोबारायने. काय व्याप्ती आहे लोकांची. देवाला सुद्धा मोठं करण्याची ताकद ज्यांच्या तिथे संत येत. आणि म्हणून काय वानवाता न पुरे ही वाणी, कळेल रुचेल पचेल अशा भाषेत तुमच्या पुढे बोलतोय. आजच्या पंक्तीचे यजमान मला वाटतं गावकरीच होते. हो हो ना, काय नाव आजच्या पंक्तीचे? गणपत पाटील कुंडगीर. आणि ते म्हणले सुद्धा गिरगावच्या बाळूच्या कीर्तनाच्या दिशेत पंगत द्या. आणि वैजनाथराव बोडणर आजच्या प्रसादाचे यजमान ते, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. किती मोठी संत आहेत. त्याच्यापेक्षा आपला मराठवाडा किती मोठा आहे लक्षात ठेवा. मी बोलत राहिलो मगाशी मंदिरात, तुम्हाला सांगितलं होतं आपण किती मोठी माणसं आहे. फक्त ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. किती मोठी माणसं आहेत, किती मोठी माणसं आपण. हा मराठवाडा अध्यात्माचं केंद्र आहे. याच्या पलीकड सांगायचं झालं तर ज्ञानेश्वरीचं संशोधन केंद्र दैठणा होतं. ज्ञानेश्वरीचं संशोधन केंद्र. पण भानगड अशी झाली, आपल्याकडचे घरच्या गाईला पाणी पाजायचे नाही, 5 रुपयाची पिंडी घेऊन पंढरपुरातल्या गाईला वैरण चारते. आणि मग शेल्फी काढायचा, मी गाईला पिंडी दिली. त्या गायीन खाल्ली बी नाही. ती गाय का खात नाही? तिचं मालकान तोंडाव आधीच आणलेला असते, कारण ती पिंडी 100 बारे ऐकली पाहिजे. आणि तिथं जाऊन शिल्पी काढीतून घरच्या बैलाला वैरण टाकीत नाही. सोंबळ्या तुला हाणायला पाहिजे. विठाला विठाला. किती मोठ्या प्रांतातली माणसं आहेत आपण. एक मुद्दा सांगतो. कीर्तन चालू होतं आपल्या परिसरात एक, नंतर लक्षात घ्या कुठं होतं काय होतं कोणाचं सगळं, कारण सगळ्या गोळ्या एकखाट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. कीर्तन चालू आपल्या प्रांतामध्ये. त्या कीर्तनाची परंपरा होती. गेजगे बाबा 5 वाजता कीर्तनकाराच्या गळ्यात विना यायचा आणि सूर्यास्ताला जय विठ्ठल व्हायचं. सूर्यास्त झाला की पंक्ती बसायच्या, अशी ती परंपरा होती. आणि त्या परमपावन परंपरेतल्या कीर्तन परंपरेमध्ये कीर्तन चालू असताना त्या कीर्तनामध्ये एक संन्याशी कीर्तन ऐकायला बसले. फार मोठे संन्याशी. त्या संन्याशाला शर्ट नव्हतं. मोठ्या माणसाचं वाक्य सांगतोय, त्या संन्याशाला पैशाचं स्वप्नच पडलं नव्हतं. याच्या पलीकडे काय सांगायचं तुम्हाला? पैशाचं स्वप्न नाही पडलं. स्वप्न सुद्धा असा भगव्या रंगातला, कामाला वासनेला विस्तू लावलेला महात्मा होते. आणि ती परंपरेचा नियम होता, सूर्य मावळल्याबरोबर कीर्तनकाराचं तोंड पश्चिमेकडे असायचं आणि कीर्तन ऐकणाऱ्यांचं तोंड पूर्वेकडे असायचं. अशी ती पद्धत होती विलासबुवा. आणि त्या कीर्तनकाराला बरोबर दिसायचा आता संधी प्रकाश आहे, आता सूर्य मावळलाय. रजकण सूर्याचे किरणाचे त्या रजकणात मिसळलेले आहेत, तोपर्यंत माणसाचे चेहरे दिसते. त्यावेळेला विठोबा रखुमाईचं भजन, ज्ञानोबाराय तुकोबारायचं भजन आणि जे विठ्ठल घ्यायचं आणि मग लोकांनी पंक्तीला बसायचं. अशी ती पद्धत. त्या दिवशी कीर्तन 6 वाजले असतील. त्या दिवसा सूर्यास्त किती वाजता असेल देव जाणे. काय वानवाता न पुरे वाणी सांगतोय. आणि कीर्तन त्या संन्याशी महात्म्याला एवढं आवडलं. पण त्या संन्याशी महात्म्यानं असं थोडस मागं वळून पाहिलं, 12 ते 13 मिनिटात आता सूर्यास्त होणार आहे असं त्या संन्याशाला कळालं. त्या संन्याशाचं नाव होतं धीरजगिरी. धीरजगिरी एवढा महात्मा. आणि त्या महात्म्याने विचार केला, आता सूर्य मावळतोय आणि आपल्याला कीर्तन ऐकायची, आपल्या कानाची भूक थांबलेली नाही. कानाला चांगली भूक लागावी. याच्या पलीकडे सांगू का? चांगलं ऐकायची भूक लागावी. कीर्तनात जर सटाके ऐकायची तुमच्या कानाला भूक लागली तर कीर्तनकाराला कोण्या नरकात टाकेल ते यम ठरेल. पण पाकिट देणाऱ्याला सुद्धा अर्ध पाप असते. विठाला विठाला विठाला. दर्जेदार ऐकायची सवय लागावी. दर्जेदार. एक जण म्हणला, महाराज कीर्तन झकास करा. त्या बायकोची साडी नेसून नाचतो सोमळे. कीर्तन हा झकास विषय असतो का पानकटा? कीर्तन हा बोधावर आरूढ विषय असावा. आणि तुला झकासच पाहायचा असेल तर भरपूर स्टेज आहेत ना.
जाय ना 150-150 एकर फुकल्यात काय काय लोकांना. तू याजवळ एक तू फुक आणि निघ तू उचलायला. इथं कशाला अपेक्षा करतो? विठाला विठाला. त्या महात्म्यानं विचार केला, आता अजून आपल्या कानाची भूक भागलेली नाही ना, ऐकावंसं वाटतंय. मांडी खाली चिमटा होता आणि मागे न पाहता नुसता असा चिमटा वाजिला आणि एक सांगितलं, ऐके भास्करा, हे प्रकाश देवता, हे सूर्यनारायणा, हे दिवाकरा, ऐक रे राजा, हे प्रकाश देवता, ऐक रे दादा, ऐक ऐक राजा, मला कीर्तन ऐकू दे, थांब थोडा वेळ. नाही मावळला सूर्य, नाही मावळला. पण सूर्य मावळून 1 तासभर झाला असेल. दुसरीकडे सर्वत्र अंधार आहे, पण जिथं कीर्तन चालू आहे तिथं सूर्य दिसतोय. 1 तास होऊन गेला राजो, 1 तास. मग त्या संन्यासी महात्म्याने अशा एका पोराचा चेहरा बघितला आणि त्यानं जांभाळी दिली. जांभाळी 3 प्रकारची असते. एक जांभाळी येते भुकेची, भूक लागल्यावर एक जांभाळी येते. ती जांभाळी गंगाखेड निवासी साध्वी जनाबाईंची जांभाळी संत शिरोमणी नामदेवरायांनी पाहिली. पांडुरंगाच्या मंदिराच्या महाद्वारात सकाळी 9-9:30 वाजता आई साहेबांनी जांभाळी दिली आणि नामदेवरायाच्या लक्षात आलं लेकरू उपाशी म्हणून घरी नेलं. भुकेची जांभाळी. एक जांभाळी आती जेवण केल्यावर येते, झोपेची. आणि जांभाळी एक संसर्गजन्य रोग आहे, आजार आहे. भगवान दादा तुम्हाला आल्यावर मला येते आणि मला आल्यावर तुम्हाला येते. नाथबाबा महाराज जांभाळी एकाला आल्यावर त्याची बैठकीत आपण गप्पा करीत बसलो ना, प्रफुल्लित जरी असेल तर मला आली की तुम्हाला 1-2 जांभाळी येतेच. पण ती जांभाळी भुकेची होती. बाप्पा महाराजांच्या लक्षात आलं आता लोक जेवायचे आणि माग न पाहता मांडी खालचा चिमटा काढान वाजीला, जाय प्रकाश राजा जाय. डोळ्याचं वरचं पापण खालच्या पापणाला चिटकते एवढ्या अवकाशात अंधार पडला. सूर्य थांबवायची ताकद धीरजगिरींची, सूर्य थांबवायची ती परंपरा ठाकूरबाची, ती परंपरा ठाकूरबाची. विज्ञानानं किती शहाणपणा केल्यावर सूर्य थांबल. किती कोंबडे पैशावाले एका जाग्यावर झाल्यावर सूर्य थांबल. एक जण म्हणला मी ट्रक भर पुस्तकं पाठ केली. मी म्हणलं पप्याची मायचं घेऊ या पुस्तकावर. दुसरं काय करशील तू? पप्याची मायचं घेशील, लय दागिने घेशील, फुकून देताना पुन्हा काढून घेशील. काय अंगावर थोडेच देत असते, काय करशील? मी तुम्हाला नाही सांगायलो, मी आमच्या तुम्हाला काय मागणं पुढं फुफुटा उड ते आमचं चाललंय, तुम्ही डोक्यात घेऊ नका. विठाला विठाला किती जरी पुस्तकं वाचिलेस तर आकाश आलेल्यावर तुझ्या पुस्तकाच्या ज्ञानानं पाऊस पडत नाही आणि सूर्य थांबत. सूर्य थांबला. कीर्तन आहे त्याच परंपरेतल्या साधूच आणि कीर्तन ऐकायला धीरजगिरी महाराज. या परंपरेतली एक माऊली किती अधिकारी. त्या माऊलीचं नाव होतं गिरिजामाय. गिरिजामाय सवाशीन जात राहिल्या. मालकाच्या अगोदर गेलेल्या स्त्रीला सवाशीन सौभाग्यवती शब्द असतो. दुपारी मी कीर्तनात सांगितलं, तिथेही त्या सवाशीनच गेल्या. अगोदर गेल्या. चौघाच्या खांद्यावर प्रेत आहे. प्रेत गोदावरीच्या पात्राकडे चाललंय अंत्यविधी करता. चौघाच्या खांद्यावर प्रेत आहे. मडकं धरलेला पुढा आहे आणि पाठीमागं अंत्यविधी करता सगळी लोक आहेत. टाळकरी, वाळकरी, मृदंगाचार्य, विनेकरी, सुरेल त्या काळातले निष्ठावंत गुणीजन मंडळी, वारकरी मंडळी निष्ठावंत. मोठ्या ते परिसरातलं तो परिसर, ते आकाश सुद्धा टाळाने आणि मृदंगाच्या आवाजाने दुमदुमून गेला. वयोवृद्ध गिरिजामाय गेल्या आणि गावाच्या येशीत एकदा प्रेत टेकलं आणि येशीतून प्रेत टेकून खांद्यावर उचलल्याच्या नंतर येशीच्या बाहेर ज्या वेळेला प्रेत जाते त्यावेळेला गिरिजाबाईंनी विचार केला, माझे मालक आहेत का अंत्यविधीला? माझे मालक आहेत का? म्हणून माझ्या माईंनो, तुम्ही फार मोठ्या भंगिऱ्या महाराजाच्या नका पाया पड जाऊ. आपण ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातले थोतांड्या महाराजाच्या पाया पड जाऊ नका. त्याचं ऐकू जाऊ नका. घराला सुरुंग लागन.
कारण या देशाची स्त्री अत्यंत सक्षम असली पाहिजे. कारण बाप किती जरी शहाणा असला तर 15% पोराला वेळ देतो, पोराला आणि पोरीला. जास्त वेळ जर कोण देत असेल लेकरायला तर या देशातली स्त्री देते. म्हणून या देशातली स्त्री चुकीच्या महाराजांच्या सानिध्यात जाता कामा नये, चुकीच्या थोतांडवादी लोकांचं ऐकता कामा नये. आपण वाघिणीचं दूध पिणारी माणसं आहेत, शेपुड्या पाळायच्या नाही. म्हणजे याचा अर्थ शेळ्या काढून द्या असं नाही म्हणालो मी दृष्टांतापुरतं सांगायलो. ज्याच्या इथं वाघीण जणली त्यानं शेळी पाळलीत. म्हणलं कशाला पाळली? काय नाही म्हणले, पप्याला ऊन लागलं तर त्याच्या कानात शेळीचं दूध टाकायचं. बोकड्याच घालू तू या पप्याच्या कानात. वाघिणीचं दूध प्याल्या कुठं ऊन लागत असतं का? किती नालायकपणाचं टोक आहे. आपण ज्ञानोबाराय तुकोबारायचा परमार्थ ऐकणारी माणसं आहेत, स्वतंड्याचं ऐकायचं नाही. आणि या देशाची स्त्री सुधारणं अत्यंत गरजेचं आहे. फार राज्य राणी व संपत्ती, या देशाची सर्वोच्च संपत्ती काय असेल तर या पवित्र देशाची स्त्री आहे. रत्नांना जन्म दिलाय. ही जेवढी रत्न आहेत ही तेवढी रत्न तुमच्यातल्या एका एका माऊलीनं 9-9 महिने पोटात ठेवलेल्या तुम्ही आहात. इतक्या मोठ्या आहात म्हणून चुकीचं ऐकायचं नाही. किती बाई अधिकारी बघा, येशीच्या बाहेर प्रेत केल्याच्या नंतर अंगावर पितांबर होता, हिरव्या रंगाचं पातळ आहे, पदर घेतलेली स्त्री, कपाळासारखं तळहातासारखं कुंकू लावलेली स्त्री, सुतुळ्यानं प्रेत बांधलेलं होतं. त्या सुतुळ्या तोडल्या आणि माडावून डोकं उचललं. मालक आहे कांतीर दिला तर मालकानं सांगितलं, गिरिजा आहे ग, आहे गिरिजा, आहे तुझ्या सोबतच आहे. ज्या परंपरेतल्या साधूच्या कीर्तनामध्ये बसलेला संन्याशी सूर्याला थांबवतोय तो संन्याशी किती दर्जेदार. ज्या वारकऱ्याच्या कीर्तनात संन्याशी बसून सूर्याला थांबवतो तो वारकरी किती दर्जेदार. या परंपरेतली स्त्री यमाला पुन्हा सांगते मला वापस पाठव. या परंपरेतली स्त्री किती पवित्र. मग एवढी गोड परंपरा या मराठवाड्याची आहे. आणि अशा संतांचं वर्णन करत असताना तुकोबाराय पहिल्या कडव्यात आपल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय प्रत्येकाच्या रक्ताच्या कणाकणात भिनलाय. पण वारकरी संप्रदायाचा प्रचार महाराष्ट्राच्या बाहेर अष्टादश संतांपैकी संत शिरोमणी नामदेवरायांनी दुसऱ्या राज्यात पण केला. आणि त्याच्यानंतर जर वारकरी संप्रदायाचं नाव जर मोठं कोणी केलं असेल तर मराठवाड्यातले संत ज्ञानसूर्य सद्गुरु रंगनाथ गुरुजी परभणीकर. महाराष्ट्राच्या बाहेर नामदेवरायाच्या नंतर वारकरी संप्रदाय
बाहेर कोणी दाखवला असेल काय दर्जेदार संप्रदाय आहे. या संप्रदायाची महती काय आहे, या संप्रदायातले लोक किती अधिकारी आहेत, ते श्री गुरु रंगनाथ गुरुजी परभणीकरांनी दाखवावं. राज राजेश्वर शास्त्रींनी गुरुजींनी संध्याकाळी काशीला यज्ञ होता. किती मोठ्या प्रांतातली माणसं आहोत आपण. काशीला यज्ञ होता, वय झालं गुरुजींच. संध्याकाळी लघुशंकेला उठले. राजराजेश्वर शास्त्रीने आजोबांना विचारलं काय चालू आहे. म्हणे यज्ञ चालू आहे. यज्ञात तुमच्याकडे पद कोणतं आहे. राजराजेश्वर शास्त्रीच्या आजोबांकडे कारभारी पद होतं. यज्ञामध्ये होत्या कारभारी, कलावा सोडणारा. आता तुम्हाला प्राणप्रतिष्ठेचे कळल यज्ञ. फक्त ते हुशार लोक असले पाहिजे तर तुम्हाला कळल. नाहीत मायासारखे असल्यावर तुमची रास मिथून मी सांगतो इथून तू ऐक तिथून, तुम्हाला कळणार नाही, कोणालाच कळणार नाही. ते तसे जाणकार लागतील. विठाला 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 तुम्ही कारभारी आहेत यज्ञातले. का झोपले नाही अजून. 1 वाजले राजेश्वर शास्त्रीला घरी यायला. राजेश्वर शास्त्री घरी यायला. काय वानू आता नपुरे वाणी सांगतोय. आजोबा अजून तुम्ही जाग्यात. अरे काय महात्मा आहे मराठवाड्यातला, महाराष्ट्रातला. काय झालं आजोबा. अरे यज्ञाच्या एका आहुती करता पात्रातलं तूप संपलत. तर यज्ञ कुंडाची एक वीट काढली आणि आसव सुक्त गाल्याबरोबर इटीचं लोणी होते, लोणी, आणि त्या लोण्याच्या आहुत्या पडल्या. राजराजेश्वर शास्त्री म्हटले महाराष्ट्रात असा विद्वान कोण आहे, कोण आहे असा विद्वान. त्यांच्या आजोबांनी सांगितलं. त्यांना रंगनाथ महाराज परभणीकर म्हणतात. आणि गुरुजींना नाव तिथून पुढे पडलं बरं का. रंगनाथ गुरुजी परभणीकर हे काशीतून नाव पडलं भगवानला. मग राजराजेश्वर शास्त्रीने आजोबाला विचारलं 1 वाजलाय रात्रीचा, गुरुजींची भेट घ्यायची. वेळ आहेस की काय म्हणते. झोपले असतील. त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय झोप नाही. लघुशंकेला उठले. विचारलं आश्रमात गुरुजी कुठे. झोपलेले आहेत, थांबलेले. काय कर्म नो गती. गुरुजीला जाग आली. लघुशंकेला उठले. लघुशंकेला जात असताना बूट घालून चालले होते. राजराजेश्वर शास्त्रीने लोटांगण घातलं. रात्री 2 वाजता ती संत परभणी जिल्ह्यातले, ती संत मराठवाड्यातले. काय भाग आहे आपला. जेते हरीचे दास जन्म घेतले. 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 पवित्र कृण पवन तेज. जेते हरीचे दास जन्म घेतले. जेते हरीचे दास पवित्र जन्म किती मोठे गुरुजी असतील. वा. गुरुजी सर्वांना ज्ञात असतात. पण ज्या कुळात साधू जन्मायला यायचा असेल त्या कुळात कोणाचा तरी आशीर्वाद लागतो. तेव्हा त्या कुळात मृदंगाचार्य, वारकरी संप्रदायातला निष्ठावंत गायक आणि वारकरी संप्रदायाचं तत्व सांभाळणारा कीर्तनकार त्या कुळात जन्माला येत असतो. त्याला वंशाचं पुण्य लागते. चला गुरुजी किती मोठे आहेत मला काही सांगता येणार नाही. तेवढी माझी व्याप्ती नाही, माझी लायकी नाही, माझा अधिकार नाही, तो माझा दर्जाही नाही. पण या गुरुजींची परंपरा पा का तू कबर म्हणतात. काय वानू आता. यांच्या कुळात एक रानोबा नावाची व्यक्ती होऊन गेली. रानोबा सोनपेठून वारी करायची पंढरीची. दशमीला सकाळी स्नाना करता चंद्रभागेत जायचे. स्नान आटपल्याच्या नंतर दशमी, एकादशी आणि द्वादशी सोडली की पुन्हा पायी पायी निघायचे.
रानोबा महाराजांचे पाय बाणाच्या कमानीसारखे वाकले, असे वाकले पाय. किती वाऱ्या केल्या असत्या. चलताना काय त्रास होता असेल ते सोडून द्या, पण रानोबा महाराजांचे घोटे घासत होते. घोटे इतके पंजे जवळ आले आणि गुडघे बाहेर गेले, घोटे घासत होते. घरातल्या लोकांनी सांगितलं, आता कशाला वारी करता तुम्ही? तर रानोबा महाराजांनी सांगितलं, अरे वारीसाठी माझा जन्म आहे, वारीसाठी. हो, आता काही तुम्ही मला नकार देऊ नका, जाऊ देत जा. वारीहून आल्याबरोबर 4-4 दिवस उठायचे नाही. इतके पाय सुजलेले असायचे, पायाला वर्ण पडायचे. पण कधी त्यांनी घरच्यांपाशी अशी व्यथा मांडली नाही. पाय दुखतेत रे, आमक होत रे, तमक होत रे, काहीच नाही. त्यांना माहित होतं, आपण म्हणलं की आपल्याला पुन्हा नकार करतील, जाऊ नका म्हणतील. ठीक आहे. एकदा वारीला रानोबा महाराज गेले. रानोबा नावाचे ठराविक लोक माझ्या यादीत आहेत, म्हणजे माझ्या वाचनात. मी यादी करणारा कोण नालायक, पण माझ्या वाचनात आहेत. त्याच्यापैकी रानोबा नावाची एक वारकरी होते. त्या वारकऱ्याला पंढरपुरातल्या मालकांनी चोखलेला अर्धा आंबा त्या वारकऱ्याला भेटला. हे रानोबा वारकरी सोयराबाईचे सासरे होते. मंगळवेढ्याचे मालक श्रीमंत चोखोबाराय यांचे वडील होते. आणि जन्माला आल्याबरोबर ज्यानं भजन केलं त्यांचे आजोबा होते. काय नाव होतं बापू? उपजता कर्म मेरा वाच विठ्ठल सावळा, वाच विठ्ठल सावळा, वाच विठ्ठल सावळा. उपजता कर्म मेरा उपजताची कर्म मेळान वाचे विठ्ठल सावळा. देशमुख वकील साहेब. झाल्या भजन. अशा पुत्राचे नातवाचे ते आजोबा होते, ते रानोबा. आणि दुसरे हे अजून रानोबा आहेत 7-8, पण बस झालं, दुसरेच ऐका. नंतर पुन्हा ऐकू एखाद्या कीर्तनात. ते एका मंदिरात मुक्काम पडला गेजगे बाबा. ते मधुकरी मागायचे. मधुकरीला मी दुपारी नाव सांगितलं, पुराणातलं नाव आहे मधुकरीचं कांती भिक्षा. पण या कांती भिक्षेला म्हणजे शिजलेली पदार्थ, त्याला बाळासाहेब कांती भिक्षा म्हणतात. आणि या कांती भिक्षेचं नाव माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या परंपरेत मधुकरी हे नाव पडलं. काय नाव आहे गोड. हा, मग मधुकरी मागायचे. एक भाकरी, 1-2 घरी अर्धी भाकरी. त्यावेळेला अन्नाचा दुष्काळ होता. स्वयंपाकाचा अन्नाचा किती दुष्काळ होता इथं बसलेल्या जुनाट वारकऱ्यांना, जुनाट कीर्तनकारांना विचारा. पाकिट घेऊन धाब्यावर जेवणाऱ्या ना काही विचारू, त्याला काय कळत असते. हे साखरेच्या पोत्यातले मुंगळे किती साखर खावा, संडासला किती बाऱ्या जावा, थोडीच अक्कल असती. कारण हे निष्ठावंत लोकांना विचारा. विठाला विठाला विठाला, आम्हाला विचारू नका, आम्ही वाऱ्यातले लोक आहेत. वार जाऊनी म्हणजे बरं आहे. अर्धी छटकोर भाकरी 2-3 घरी वाढली. नाथ महाराज मंदिरात आले, एकट्यानं भजन केलं. शरीर थकलं होतं. अर्धी चतकोर भाकरी खाल्ली. मंदिरातल्या मारुतीरायाला प्रणाम केला आणि रानोबा महाराज झोपले. रात्रीच्या 1 वाजता एक व्यक्ती आली, अंथरुणाला हलवलं. कोण? मिनमिनती वात होती दिव्याची. काय वाण वातानं पुरे वाणी सांगतोय. आपण ज्या भागातले त्या भागातली संत किती मोठे होते इतका दर्जा लक्षात ठेवा. आपण किती मोठे आहेत, किती मोठ्यांची लेकरं आहेत हे ध्यानात ठेवा. आणि मग अंथरुण हलवलं. भगवान दादा उठले. कोण? वाट सुरू आहे. दिव्याचा बारीकसा प्रकाश होता. रानोबा महाराज म्हणले, कधी आले? चलताचे. जेवण? चलताचे. पिशवीतली मधुकरीतली अर्धी भाकरी काढली. आपल्याकडे भाकरी बांधायच्या पालवाला पालव गाळणं
किंवा भाकरीचा कपडा म्हणायचे. त्याला मुख्य नाव आहे पालव आणि गाळणं. हा शास्त्रातला शब्द आहे, गाळणं आणि पालव. रानोबा महाराजांनी ती भाकरी ठेवली. महाराज आयुष्यभर ज्यांनी वाऱ्या केल्या त्यांनी मधुकरीचा प्रसाद आहे आणि त्यांचा हात लागलेला प्रसाद आहे. पालव असा पांगाला गाठ सोडली आणि समोरच्या व्यक्तीनं भाकरी खाल्ली. मला चांगलं कळतंय, जुन्या काळातली माणसं भाकरीचा कुस्कुर सुद्धा असा हाताव घेऊन खात होते, हाताव घेऊन खात होते. अन्नाला जपत होते माणसं. जेवण केलं आणि तो नाटक्याच माणूस होता आल्याला. तो वारकरी नव्हता महाराज, कळेल तुम्हाला. वळकटी टाकली रानोबा महाराजांच्या बाजूला आणि वळकटीहून उठले आणि रानोबा महाराजांच्या पायाला हात लावला. तुमची सेवा करू का? वाक्य ऐकता का दर्जेदार वारकऱ्याचं? रानोबा महाराजांनी सांगितलं, दादा मी चौथ्या आश्रमात आहे, मी चौथ्या. आणि चौथ्या आश्रमात गेलेल्या व्यक्तीने बायकोला सुद्धा पाय दाबू द्यायचे नाही. आश्रमो चतुर्थाति जायम सभार्यांति वर्णो स्थिता पानिग्रहणोस्तत क्रियानाम शैवम नैवाति कायायम. हे काय नालायकच वाक्य, मोठ्यांच वाक्य. मी चौथा आश्रम स्वीकारला रे. मी जिच्याशी पाणी ग्रहण केलंय तिला पाय चुरू देत नाही. तुम्ही कोण? आणि या मधुकरीच्या भाकरीचा अर्धी भाकरी दिली याचा उपकार फेडण्यासाठी माझे जर तू पाय दाबत असशील तर मला कोणी नरकात टाकावं देवाला सुद्धा कळणार नाही. काय वानू आता सांगतोय? नकोय. पण समोरचा हट्टी होत. हट्टी म्हणण्यापेक्षा नाटकी होत, नाटकी म्हणण्यापेक्षा चतुर होत, चतुर होत. आणि इतका आग्रह धरला, इतका आग्रह धरला, पायावरच पांघरण बाजूला केलं आणि पायाला जखमा झालेल्या होत्या. अरे अरे तुमच्या पायाला जखमा आहेत कशा? वारी करतो. कधीपासून? पूर्ण व्रतात सांगितलं. हे ऐकायला मारुतीराय साक्षीला होते. जगातला एक नंबरचा वारकरी. हो, मारुतीराय काय सामान्य दर्जा होता का? केवळ वनीचे वनचर पाले खावीर वानर चारी मुक्ती त्यांच्या किंकर सवे सुरवर वंदिती. केवळ वनीचे वनचर. सेवेच्या बाबतीत जर विचार केला तर मारुतीराय सारखी सेवाच नाही. तुम्ही आम्ही सगळे सेवा करू पण भाकरीचे तरी कानकोंडे आहेत. मारुतीरायनं भाकरी पण पंढरपुरातल्या मालकाला मागितली नाही आणि काम तर केलं. काय खाऊन बापू? पाला खावणी वाहिले पर्वत बांधिले ते तो शिरडोरी बांधिले ते तो पाला खावणी वाहिले पर्वत बांधिले ते नुसता पालका तुझिया कृपे तरुवराती फुले. हे देवा तुमच्या कृपेनं ही तरुवर फुलतात त्याचा मी पाला खातोय. पाशेवा ते मारुतीराय साक्षी लगेच घे बाबा. आणि या वाटसरूनं सांगितलं, महाराज माझ्याकडे एक औषधी आहे, ही तुमच्या पायाला मी चोळतो, तुमच्या जखमा नीट होत्याल. रानोबा महाराजांनी सांगितलं, दादा जी औषधी असेल त्या द्या, तुमचा उपकार होईल. मी अजून 4-2 वर्ष वाऱ्या शिल्लक करीन, द्या ते औषधी मी चोळतो. पण वारकरी गेच गे बाबा लय हट्टी होत ते म्हणला किती बाऱ्या हात पुढं घ्यावा, किती बाऱ्या माग घ्यावा आणि किती जाबून चोळावा, किती आधार चोळावा तुम्हाला कळणार नाही. आणि तुम्ही जर कमी अधिक केलं तर तुमची त्वचा जाईल, ते मला चोळू द्या. ते पंढरपुरातलं होतं. बाप होता जगाचा, तो बाप सामान्य माणसाच्या रूपात आलेला. आणि रानोबा महाराज ऐकायला तयार नाही. समोरच्या व्यक्तीने सांगितलं, महाराज तुम्ही वारकरी आहात, लावू द्या ना औषध. औषध लावल्याबरोबर राजे हो एका सेकंदात जखमा दुरुस्त. आता ते रानोबा महाराज होते. आपला संप्रदाय चमत्काराचा नाही पण साक्षात्काराचा आहे. आपला संप्रदाय साक्षात्काराचा आहे, चमत्काराचा नाही. आमक केल्यावर तमक होतंय, रुमण्यान हाणायला पाहिजे त्याला. विठाला विठाला विठाला.
साक्षात्कार येत, चमत्कार नाही, साक्षात्कार येत. आणि ते दुरुस्त झाला पाय, हात धरला. कोण येत आपण? एवढी तुमच्या हातात ताकद, काय एवढी ताकद तुमच्या हातात कुठून आली? काय साधन आहे? मनगटत धरलं, प्रगट झालं रूप. साष्टांग दंडवत केला देवा तुम्ही. हो, तुमच्या वारीची साधना फळली. ती एवढी तपाला गेली की त्याचा बोजा माझा झाला माझ्या डोक्यावर. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, कर्ज आहे माझ्या डोक्यावर. आणि ते फेडण्यासाठी, तुमच्या पायाच्या जखमा दुरुस्त करण्यासाठी आलो. आणि महाराज एक करू का आता? आता पायाच्या जखमा नीट झाल्यात, तुमचे वाकलेले पाय सरळ करू का? किती वेळ लागेल भगवान दादा देवाला पाय सरळ करायला? किती वेळ लागेल? पण ऐका महाराज, ऐका, दर्जा वार करायचा किती मोठा होता. रानोबा महाराजांना सांगितलं, देवा माझा पाय सरळ काय करशील? तुम्हाला 20 वर्षाचं पोरग करशील हे मला कळतंय रे. तर माझे पाय जर तू सरळ केलेस ना देवा, माझ्या गावात सगळ्यात जास्त तुझ्या दर्शनाला येण्याऐवजी माझ्या दर्शनाला लोक जास्त येतील. बुवाबाजी करीत नव्हते, ते वारकरी असते. बुवाबाजी नकोय, ते वारकरी असते. देवानं सांगितलं, ऐका महाराज, तुमचं पाहून बरीच लोक वारी करतील. नकोय देवा, नको रे, नको देवा. अख्खा मराठवाडा माझ्या पाया पडायला येईन रे. आणि तो मराठवाडा पाया पडायला आल्याच्या नंतर मला थोडासा गर्व होईल आणि मी तुझ्याकडे येण्यासाठी इसरल. देवा नकोय रे, नकोय देवा. माझ्या जखमा नीट केल्यास आता माझे पाय सरळ करू नकोस. दर्जा किती मोठा रानोबा महाराजांचा. रंगनाथ गुरुजी किती मोठे असतील ते भाग सोडून द्या, पण त्या कुळातले रानोबा महाराज किती मोठे होते, ज्यांच्या पायाच्या जखमा दुरुस्त करण्यासाठी जगाचा पाप येत होता. कारण देवाला कामाला लावायची ताकद या मराठवाड्यातल्या संतांची आहे. म्हणून देहुतले किती मोठी व्याप्ती आहे. एकदा संत शिरोमणी नामदेवराय उत्तर भारतात यात्रेला गेले. तसं मला असं वाटतंय नामदेवरायची इच्छा पंढरपूर सोडून जायची नव्हती, असं वाचनातून लक्षात येतं. मी जे काही मोठ्या लोकांनी लिहिले
ते वाचनात असं लक्षात येतं की नामदेवरायाची इच्छाच नव्हती पंढरपूर सोडून जायची, पण नामदेवरायाला यात्रेला चला म्हणण्यासाठी आळंदीतले मालक गेले. आणि आळंदीतले मालक म्हणल्याच्या नंतर राजे पंढरपुरातल्या मालकांनी सांगितलं, नामदेवराय जा, ज्ञानोबाराय आले तुम्हाला नेण्यासाठी, जा तुम्ही. आणि नामदेवराय निघाले. आता देवाचं किती प्रेम असावं नामदेवरायावर. नामदेवराय भगवान ज्ञानोबाराय म्हणाले, माऊली हरुष साबडे नामा माझे, माझा साबडा नामदेव आहे, त्याला सांभाळून द्या. भगवान रडू लागले आणि नामदेवराय यात्रेला गेले. त्या उत्तर भारतातल्या एका प्रांतातला राजा यवन होता, मुस्लिम होता. काय वानू आता न पुरे वाणी सांगतो, यवन होता मुस्लिम. आणि त्या राजाच्या प्रधानाचं नाव होतं चारुकीर्ती. तो हिंदू होता. राजा मुस्लिम आहे आणि प्रधान हिंदू आहे. असू द्या राजाचं नाव काय असेल ते, पण प्रधानाचं नाव होतं चारुकीर्ती. हा चारुकीर्ती नावाच्या प्रधानाला महती माहित होती महाराष्ट्रातली. आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आणि नामदेवराय आपल्या प्रांतात आले. असं चारुकीर्तीला कळालं. तो वैष्णव संप्रदायातला होता, तो सनातन संस्कृतीतला होता, पण काम करायचा मुसलमानाकडे. माझ्या वाचनात एक कविता आली, ती मला नव्हती, कारण माझ्या पाठीमागच्या अभ्यासक्रमात होती. आणि मी शाळेत गेल्यावर अभ्यासक्रम 10 वर्षाला बदलत असतो पाठ्यपुस्तक निर्मितीत. त्या अगोदरच कविता होती. एक आपल्याकडे इंग्रजांचं राज्य होतं, गोऱ्या सरकारांचं, आणि त्याच्यातले 2 अधिकारी इतके भडवे, ते हरामखोर नालायक होते. आपल्यातले काही सेवक होते, त्या सेवकांना शिखा होती. शिखा म्हणजे शेली, आणि गंध असायचा. आणि मग त्या नालायकांना, त्या हरामखोरायच्या, त्या बुजदिलांच्या लक्षात आलं यांची जलोशी कशी करायची, म्हणून काडतुसाला गायीची चरबी लाईत होती भडवे. ते गायीची चरबी आणि काडतुस तोंडान तोडावं लागायचं. ते नखानगी तुटत नसते, असं दातान तोडायचं आणि मग ते फेकायचं, तर ती तोंडाला चरबी लागायची. एका व्यक्तीनं पाहिलं, म्हणे तुम्हाला शिखा आहे, गंध आहे, शेंडी आहे, गंध आहे, तुम्ही वैष्णव आहात, सनातन संस्कृतीतले आहात, याला गायीची चरबी लावली, तुम्हाला माहिती आहे तरी दातानं. ते म्हणला, आमची काय काळज उलटी नाहीत, पण आम्ही पोटाची शर्मिंदे. ती कविता केली, नच उलटे काळीज त्याची परी शर्मिंदे अन्नाचे, नच उलटे काळीज त्याचे परी शर्मिंदे अन्नाचे. लेकर बाळ जगवायचे, आम्ही नोकरीला आहेत, मालक नालायक, आम्ही काय करावं. तसा हा चारुकीर्ती सनातन संस्कृतीतला होता. योगायोगानं यवन राजाचा तो प्रधान आहे. आणि राजाला सांगितलं, राजे साहेब, आपल्या प्रांतामध्ये 2 वैष्णव आलेत, वारकरी आलेत. तो हिंदी भाषित होता, ज्ञानदेव नामदेव. वा. आता काही काही राजे, बिदरचा बादशाह वाईट कसं म्हणता येईल, ढाळेगावकर. समाधीचा जीर्णोद्धार बिदरच्या बादशाहाने केला. पुन्हा एक सांगतोय, संत शिरोमणी नामदेवरायाचं लग्न त्याच राजाने केलं, त्याच्या अगोदरच्या. हा पुढचा काळ झाला, तो 700 वर्षापूर्वीचा काळ होता. म्हणजे सगळ्याच जातीत माणसं वाईट असतात आणि सगळ्याच जातीत माणसं चांगले असतात. मला जात दाखवा बरं वकील साहेब, त्या जातीतली माणसं दारू पित नाहीत. औषधाला तर गवसायची नाही. सगळ्या जातीत हरामखोर माणसं आहेत आणि सगळ्या जातीत चांगली माणसं आहेत. म्हणून कोणाला शिव्या द्यायचा प्रयत्न करी जाऊ नका, रट्टे खातात. विठाला 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 विठाला